नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत महत्त्वाचा विषय म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका. मित्रांनो, यामध्ये आपण 100 प्रश्न 100 गुणांसाठी आणि 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. मित्रांनो, भाग 12वा घेतोय आपण. हा 11 भाग जे मागील झालेले भाग आहेत मित्रांनो, ते आपण प्लेलिस्टमध्ये ॲड केले. मित्रांनो, आपल्या चॅनलला जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपली जी मुंबई उच्च न्यायालयाची भरती आहे ती खूपच जवळ आली आहे मित्रांनो. तर यासाठी आपण सरावासाठी हे प्रश्न घेतोय मित्रांनो. ही सिरीज खूपच जास्त आपली चालते पण आणि खूप लोकांना आवडते पण. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमचा सरावासाठी. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इतिहास आणि भूगोलावरती आहेत मित्रांनो. स्वदेशी चळवळी दरम्यान नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो 1906 साली झालेली. मित्रांनो, महत्त्वाचे लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावात मौलवी अहमदुल्ला यांनी कोठून नेतृत्व केले होते? तर उत्तर आहे मित्रांनो फैजाबाद येथून केले होते. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या देशात सुरू केले होते? उत्तर आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कलचुरी राजाने विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती? उत्तर आहे मित्रांनो गंगेदेव. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, बक्सारची लढाई चालू असताना दिल्लीचा मुघल सम्राट कोण होता? उत्तर आहे मित्रांनो शाह आलम द्वितीय. लक्षात राहू द्या, शाह आलम द्वितीय. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या खिंडीला जगातील सर्वात उंच मोटरबल रस्ता मानले जाते? उत्तर आहे मित्रांनो उमलिंगला. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, सूर्यमालेतील बॅरिंजर क्रेटर पृथ्वीवर कोठे स्थित आहे? उत्तर आहे मित्रांनो ॲरिझोना येथे आहे मित्रांनो, अमेरिका या देशामध्ये. पुढील प्रश्न आहे, पामीरचे पठार आणि हिमालय यांच्या दरम्यान कोणती पर्वत श्रेणी आहे? तर उत्तर आहे मित्रांनो काराकोरम ही पर्वत श्रेणी आहे मित्रांनो, पामीरचे पठार आणि हिमालय यांच्या दरम्यान. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील गुटेनबर्ग विसंगती कोणत्या दोन थरांच्या दरम्यान आहे? उत्तर आहे मित्रांनो प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान आहे. महत्त्वाचं मित्रांनो लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, ड्रेकन्सबर्ग पर्वतरांग कोणत्या खंडात स्थित आहे? ड्रेकन्सबर्ग पर्वतरांग कोणत्या खंडात स्थित आहे मित्रांनो? तर आफ्रिका खंडामध्ये स्थित आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, काल्डेरा हे भूस्वरूप कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो ज्वालामुखीशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आकाशातील कोणत्या ताऱ्याला डॉग स्टार म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो सिरियस या ताऱ्याला डॉग स्टार म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, 10° वाहिनी म्हणजेच 10 डिग्री चॅनल कोणत्या दोन बेटांना वेगळे करते? उत्तर आहे मित्रांनो अंदमान आणि निकोबार या दोन बेटांना वेगळे करते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीला इटलीची गंगा म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो पो नदीला. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला मोलासेस बेसिन असे म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो कोणत्या राज्याला? तर मिझोराम या राज्याला म्हणतात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ग्रँड ट्रँक रोड चे पुनरुज्जीवन आधुनिक काळात कोणी केले होते? उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहौसी यांनी केले होते मित्रांनो. महत्त्वाचे लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सती प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांना कोणत्या व्हाईसरॉयनी मदत केली होती? तर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी मदत केली होती मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अद्वैत वेदांत या तत्वज्ञानाचे प्रणेते कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो आदि शंकराचार्य. लक्षात राहू द्या, आदि शंकराचार्य. पुढील प्रश्न आहे, विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी कोणत्या नदीकाठी आहे? तर उत्तर आहे मित्रांनो तुंगभद्रा या नदीकाठी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रयतवारी पद्धत भारतात सर्वात आधी कोठे सुरू झाली? उत्तर आहे मित्रांनो मद्रास प्रेसिडेन्सी. लक्षात राहू द्या. पुढील जे प्रश्न आहेत मित्रांनो ते आहेत राज्यघटना आणि कायद्यावरती. महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न आहेत मित्रांनो, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार बोलावली जाते? उत्तर आहे मित्रांनो 108 कलम. लक्षात राहू द्या. ही जी संसदेची दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आहे ना ती राष्ट्रपती बोलवत असतात मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 39A कशाशी संबंधित आहे? तर मोफत कायदेशीर मदत याच्याशी संबंधित मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, केशवानंद भारती खटल्याचा निकाल कोणत्या वर्षी लागला? उत्तर आहे मित्रांनो 1973 साली लागला होता मित्रांनो केशवानंद भारती खटल्याचा निकाल. तर पुढील प्रश्न बघूयात. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या
करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपती यांना असतो मित्रांनो, महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात. कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले? तर उत्तर आहे मित्रांनो 61वी घटना दुरुस्ती, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतात घटनात्मक आणीबाणी कलम 356 सर्वात आधी कोणत्या राज्यात लागली? तर उत्तर आहे मित्रांनो पंजाब या राज्यामध्ये लागली होती मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, लोकसभेचे विसर्जन करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना कोण देऊ शकतो? उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान देऊ शकतात मित्रांनो, महत्त्वाचे लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, अंदाज समिती म्हणजेच इस्टिमेट्स कमिटी किती सदस्य असतात यामध्ये? तर हे जे 30 सदस्य असतात मित्रांनो, लोकसभेचे सदस्य असतात हे. तर पुढील प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख आहे? ते 10वे परिशिष्ट, लक्षात ठेवा 10वे परिशिष्ट. पुढील प्रश्न आहे, मूलभूत अधिकार स्थगित करण्याचा अधिकार कोणाला असतो? उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती, आणीबाणीच्या काळामध्ये करण्याचा अधिकार असतो मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, केंद्र आणि राज्यामधील वादांचा निपटारा करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणता अधिकार आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मूळ अधिकार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली? तर उत्तर आहे मित्रांनो सुवर्णसिंह, लक्षात ठेवा सुवर्णसिंह समिती. पुढील प्रश्न आहे, विधानसभेचे सदस्य कोणामार्फत निवडले जातात? तर उत्तर आहे मित्रांनो विधान परिषदेचे सदस्य तर पदवीधर शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यपाल यांच्या मार्फत निवडले जातात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, शून्य प्रहर म्हणजेच 0 हवर ही संकल्पना कोणत्या देशाने जगाला दिली? तर भारत या देशाने दिली मित्रांनो, आपल्या प्यारा भारत देशाने. पुढील प्रश्न आहे, भारताचे महान्यायवादी संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात का? तर उत्तर आहे मित्रांनो हो, म्हणजेच भाग घेऊ शकतात, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, प्रॉक्सी व्होटिंगची सुविधा कोणाला दिली जाते? उत्तर आहे मित्रांनो लष्करी कर्मचाऱ्यांना. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला स्वतःचे स्वतंत्र निवडणूक आयोग आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सर्व राज्यांना आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. पुढील प्रश्न आहे, राज्यघटनेतील आर्थिक आणीबाणी म्हणजेच कलम 360 भारतात किती वेळा लागू झाली? तर उत्तर मित्रांनो एकदाही नाही लागू झालेली मित्रांनो, लक्षात राहू द्या. भारतामध्ये कुठल्या आणीबाणी आतापर्यंत लागू झाल्यात मित्रांनो, कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो. तर पुढील प्रश्न बघूयात, लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी किती दिवसांची पुनर्रचना द्यावी लागते? उत्तर आहे मित्रांनो 14 दिवसांची. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रोटेम स्पीकर ची नियुक्ती कोण करतात? तर उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल किंवा राष्ट्रपती, लक्षात राहू द्या राष्ट्रपती किंवा राज्यपाल. तर पुढील जे प्रश्न आहेत मित्रांनो, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानावरती मित्रांनो पुढचे प्रश्न. तर प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रकाशाच्या विवर्तनासाठी कशाची आवश्यकता असते? तर उत्तर आहे मित्रांनो अडथळा किंवा छिद्र, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील रिस्पेक्टर्स कशाचे नियंत्रण करतात? तर उत्तर आहे मित्रांनो रक्तदाबाचे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, क्वार्क हे कशाचे उपघटक आहे? उत्तर आहे मित्रांनो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वायूचा स्ट्रेंजर गॅस म्हटले जाते? कोणत्या वायूला? तर उत्तर आहे मित्रांनो झेनॉन, लक्षात राहू द्या झेनॉन वायूला स्ट्रेंजर गॅस म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, धातूंमधील विद्युत वाहकता कशामुळे होते? उत्तर आहे मित्रांनो मुक्त इलेक्ट्रॉन. पुढील प्रश्न आहे, मेझॉन याचा जो शोध आहे तो कोणी लावलेला मित्रांनो? तर हिदेकी युकावा, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कृत्रिम पावसासाठी कोणत्या रसायनाचा वापर होतो? उत्तर आहे मित्रांनो सिल्वर आयोडाईड, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, रक्तातील हिपॅरिन चे मुख्य कार्य काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो रक्त गोठण्यापासून रोखणे. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, लिगो प्रकल्प कशाच्या शोधाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो गुरुत्वीय लहरीशी संबंधित आहे मित्रांनो लिगो. पुढील प्रश्न बघूयात, सर्वात जड नैसर्गिक मूलद्रव्य कोणते? तर युरेनियम हे मूलद्रव्य सर्वात जड मूलद्रव्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे,
प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? तर प्रकाश वर्ष हे अंतर याचे एकक आहे मित्रांनो, प्रकाश वर्ष. पुढील प्रश्न आहे, याला लाईट इयर म्हणतात मित्रांनो इंग्लिशमध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कॅडमियम या प्रदूषणामुळे कोणता आजार होतो? उत्तर आहे मित्रांनो इटाई. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात युरिया कोठे तयार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो यकृत या भागामध्ये तयार होतो मित्रांनो युरिया. पुढील प्रश्न आहे, अल्ट्रासोनिक लहरींची वारंवारता किती असते? तर उत्तर आहे मित्रांनो 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर इथिलीन किंवा ॲसिटिलीन. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, ब्लॅक होल याचा सिद्धांत कोणी मांडला? तर उत्तर आहे मित्रांनो एस चंद्रशेखर यांनी मांडलेलं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, विजेच्या दिव्यातील तारेचे मेल्टिंग पॉईंट साधारणतः किती असतो? तर उत्तर आहे मित्रांनो 3380 अंश सेल्सिअस ते 3422 अंश सेल्सिअस. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, सोनार म्हणजे सोना तंत्रज्ञान कशावर आधारित आहे? तर ध्वनी लहरींचे परावर्तन. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाला हॉर्मोन असे म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो ड जीवनसत्व. लक्षात राहू द्या. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस हा आजार होत असतो मित्रांनो. आणि ड जीवनसत्व आपल्याला उन्हाने मिळतं मित्रांनो, कोवळ्या उन्हाने. तर पुढील प्रश्न बघूयात, लाळेमध्ये असणाऱ्या कोणत्या घटकामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात? तर उत्तर आहे मित्रांनो लायसोझाईम. लक्षात ठेवा लायसोझाईम. पुढील प्रश्न आहेत मित्रांनो अर्थशास्त्र आणि चालू घडामोडीवरती. तर प्रश्न आहे मित्रांनो, गिफेन वस्तू म्हणजेच गिफेन गुड्स कशाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो ज्यांची किंमत वाढल्यास मागणी वाढते त्यांना गिफेन वस्तू असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, लॉरेंज वक्र काय दर्शवते? उत्तर आहे मित्रांनो उत्पन्नातील विषमता दर्शवतं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला बजेट कोणी मांडला होता? उत्तर आहे मित्रांनो जेम्स विल्सन यांनी मांडलेलं मित्रांनो 1860 साली. पुढील प्रश्न आहे, डिव्हॅल्युएशनमुळे काय होते? तर उत्तर आहे मित्रांनो निर्यात स्वस्त आणि आयात महाग होते मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, रेपो रेट कोण ठरवते? तर रेपो रेट हे RBIची मौद्रिक धोरण समिती ठरवते म्हणजेच MPC. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE ची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? तर उत्तर आहे मित्रांनो फेरवानी समिती. लक्षात ठेवा फेरवानी समिती. पुढील प्रश्न आहे, स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? तर उत्तर आहे मित्रांनो महागाई आणि मंदी एकाच वेळी असणे. पुढील प्रश्न आहे, भारताचे फिस्कल पॉलिसी कोण तयार करते? तर उत्तर आहे मित्रांनो वित्त मंत्रालय करत असते. पुढील प्रश्न आहे, जागतिक बँकेचे दुसरे नाव काय आहे? तर IBRD हे नाव आहे मित्रांनो जागतिक बँकेचे दुसरे नाव. पुढील प्रश्न आहे, ब्ल्यू रिझोल्युशन कशाशी संबंधित आहेत? तर मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहेत मित्रांनो, हे जे प्रश्न येतात आता पुढील जे मिक्स प्रश्न आहेत मित्रांनो, मिक्स प्रश्न घेतलेले, कुठला एखादा टॉपिक नाही आहे मित्रांनो. युनेस्कोने घोषित केलेले महाराष्ट्रातील पहिले जागतिक वारसा स्थळ कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो अजिंठा लेणी. लक्षात राहू द्या 1983 साली महत्त्वाचं मित्रांनो पहिलं युनेस्कोमध्ये ॲड झालेलं मित्रांनो अजिंठा लेणी. ही जी अजिंठा लेणी मित्रांनो संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, द रेस ऑफ माय लाईफ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर मिल्खा सिंगचे आत्मचरित्र मित्रांनो रेस ऑफ माय लाईफ. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात उंच धबधबा एंजेल कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो व्हेनेझुएला. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लडचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो वर्गीस कुरियन हे ऑपरेशन फ्लडचे जनक आहेत मित्रांनो. यांनाच हे आपल्या दुग्ध ह्याचे पण आहेत मित्रांनो. दुग्ध जे आपली हे झाली होती दुग्ध क्रांती
श्वेत क्रांती देखील म्हणतात त्याला, त्याचे हे जनक आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणाची होती? तर उत्तर आहे मित्रांनो ॲनी बेझंट यांची होती मित्रांनो. लक्षात ठेवा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ लक्षात ठेवा, कॉमनवेल्थ आहे मित्रांनो हे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संगणकामध्ये ALUचा अर्थ काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अरिथमेटिक लॉजिक युनिट. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो विक्रम साराभाई. विक्रम साराभाई जे आहेत ते मित्रांनो ते आपल्या इस्रोचे संस्थापक आहेत मित्रांनो. इस्रो ही जी संस्था आहे त्यांची बेंगळुरू या शहरामध्ये मित्रांनो, आणि बेंगळुरू हे शहर कर्नाटक या राज्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो टेनिस या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या राज्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याचा समुद्रकिनारा सर्वात लांब आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गुजरात या राज्याला जास्त किनारपट्टी मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? उत्तर आहे मित्रांनो इंग्रजी साहित्यासाठी दिला जातो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? तर किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला IPS आहेत. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? उत्तर आहे मित्रांनो सर्व साक्षीत जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. हे जे आहे ते ब्रीदवाक्य मित्रांनो सत्यशोधक समाजाचे. सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत मित्रांनो? महात्मा फुले मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो पुणे. पुणे या शहराला म्हणतात मित्रांनो पूर्वेकडील ऑक्सफर्ड. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा ही अणुभट्टी भारतातील पहिली अणुभट्टी मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, मॅक्सेस पुरस्कारचे पहिले महाराष्ट्रीयन विजेते कोण? तर विनोबा भावे हे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, मॅक्सेस पुरस्कार. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे किती स्थायी सदस्य आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 5 स्थायी सदस्य आहेत. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो जिनिव्हा या ठिकाणी आहे मित्रांनो. जिनिव्हा स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या, रेड क्रॉस. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदीचे प्रमाण किती? उत्तर आहे मित्रांनो 3:2. लक्षात राहू द्या 3:2. तो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ही जी लांबी जी आहे ती 3 आहे आणि रुंदी जी आहे ती 2 आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, इन्सुलिनचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो फ्रेडरिक बॅटिंग यांनी लावलेलं मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, मित्रांनो इन्सुलिनचा अभावामुळे आपल्याला मधुमेह हा रोग होत असतो मित्रांनो, आजार होत असतो. लक्षात राहू द्या कमतरतेमुळे. पुढील प्रश्न आहे, गोल्डन थ्रेशोल्ड या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो सरोजिनी नायडू. लक्षात राहू द्या, सरोजिनी नायडू या ज्या आहेत ते भारतातील पहिल्या राज्यपाल म्हणून यांनी काम केले, महिला राज्यपाल म्हणून मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात लोकटक सरोवर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मणिपूर या राज्यात आहे मित्रांनो. महत्त्वाचं आहे. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, बर्लिनची भिंत कधी पाडण्यात आली? तर उत्तर मित्रांनो 1989 साली मित्रांनो बर्लिनची भिंत. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कलमात मालमत्तेचा हक्क आता समाविष्ट आहे? उत्तर मित्रांनो कलम 300A याच्यामध्ये आपला मालमत्तेचा हक्क समाविष्ट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, इंटरपोलचे सध्याचे प्रमुख केंद्र कोठे आहे? तर उत्तर मित्रांनो लिओन या ठिकाणी मित्रांनो, फ्रान्स या देशामध्ये. लक्षात राहू द्या. इंटरपोल ही पोलीस संघटना मित्रांनो, इंटरनॅशनल पोलीस संघटना. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण होते? उत्तर आहे मित्रांनो जनरल बिपिन रावत. लक्षात ठेवा, जनरल बिपिन रावत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रामसर करार कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो पाणथळ जागांचे संरक्षण. पाणथळ जागांचे संरक्षणाशी संबंधित आहे मित्रांनो रामसर करार. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कोणत्या शहरात झाली? तर उत्तर आहे मित्रांनो
अथेन्स या शहरामध्ये झालेली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, युरो हे चलन कोणत्या संघटनेचे आहे? उत्तर आहे मित्रांनो, युरोपियन युनियन या संघटनेचे आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. तर हे जे आपले पण 100 प्रश्न होते मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला ह्याच्याबद्दल कुठलाही डाऊट असेल मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि तुम्हाला याची PDF आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करा, मला टेलिग्रामला मेसेज करा मित्रांनो. 9272165124 या नंबरला तुम्ही मला मेसेज करा मित्रांनो. टेलिग्रामला मी तुम्हाला चॅनलमध्ये ॲड करेन आणि मी तुम्हाला PDF देईल मित्रांनो, लक्षात राहू द्या. तर मित्रांनो, हे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. पुढचे व्हिडिओ पण बघून घ्या मित्रांनो. मागच्या 11 व्हिडिओ पण आपण अपलोड केलेले यूट्यूबला. तुम्ही जर ते बघितले नसतील तर लगेचच बघून घ्या मित्रांनो. तुमचा चांगला सराव होणार आहे यामधून. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.